नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यूपीएससी प्रिपरेशनसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी टीम घेऊन येत आहे ज्ञानदीप अकॅडमी. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. ही सगळी जी लोक आहेत यूपीएससी मधले एक्सपर्ट आहेत. ही सगळी लोक यूपीएससी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ही सगळी लोक तुम्हाला यूपीएससी शिकवणार आहेत. ज्ञानदीप अकॅडमीची यूपीएससीची ऑफलाईन इंटिग्रेटेड बॅच आम्ही सुरू करत आहोत 6 जुलैला. हो, 6 जुलैला बॅच आम्ही सुरू करत आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या बॅचचं मीडियम इंग्लिश असणार आहे आणि ही जी बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला रोज आन्सर रायटिंग असणार आहे, सोबत त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा करून दिलं जाईल. याच बॅचमध्ये आम्ही तुम्हाला सगळ्या इंग्लिश नोट्स अवेलेबल करून देणार आहोत, माइंड मॅप अवेलेबल करून देणार आहोत आणि सोबत आम्ही तुम्हाला सेल्फ अनालिसिस शीट करून देणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं डॉक्युमेंटेशन करू शकता, त्याला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक करू शकता. बरं, महत्वाची गोष्ट काय आहे? डेली आन्सर रायटिंग विथ इव्हॅल्युएशन, प्रत्येक वीकला तुमची टेस्ट विथ इव्हॅल्युएशन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, महिन्याच्या प्रत्येक 15 तारखेला आणि 30 तारखेला एस्से टेस्ट असणार आहे, ज्याचं तुमचं इव्हॅल्युएशन करून दिलं जाईल. महत्वाची गोष्ट, हा जो एस्से आहे यूपीएससी मध्ये 250 मार्कांना असतो. प्रिलिम्सच्या वेळेस आम्ही सेम पॅटर्न ठेवणार आहोत. वीकमध्ये तुम्हाला 5 दिवस लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये 3 दिवस जीएसचं लेक्चर असणार आहे, 2 दिवस सीसॅटचं लेक्चर असणार आहे. प्रत्येक वीकला एक ब्रेक असणार आहे, प्रत्येक संडेला तुमची टेस्ट असणार आहे. महत्वाची गोष्ट, प्रिलिम्स आमचे लेक्चर सुरू होतील सकाळी 7:30 वाजता. 7:30 ते 8:30 पहिलं लेक्चर असणार आहे. 8:30 ते 9:30 जे शिकवलंय त्याच्यावरती लगेच टेस्ट असणार आहे. परत एक लेक्चर जे शिकवलं त्यावर लगेचच्या लगेच टेस्ट आणि सगळ्यात शेवटचं लेक्चर असणार आहे 11:30 ते 12:30 आणि त्यानंतर 12:30 ते 1:30 परत तुमची एमसीक्यूची टेस्ट असणार आहे. म्हणजे 3 दिवस तुमच्या जीएसच्या टेस्ट असणार आहेत, 2 दिवस तुमच्या सीसॅटच्या टेस्ट असणार आहेत आणि प्रत्येक संडेला तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट मिळेल. याच यूपीएससी बॅचमध्ये आम्ही तुम्हाला स्टेट बोर्डची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, एनसीईआरटीची बॅच कंप्लीट इंग्लिशमध्ये देणार आहोत, यूपीएससी प्रिलिम्सचे पीवायक्यूची बॅच सुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये देणार आहोत आणि सोबतच यूपीएससी मेन्सचे पीवायक्यू डिस्कस केलेले फ्रीमध्ये देणार आहोत आणि आमची स्वतःची यूपीएससी मेन्सची एक क्वेश्चन बँक आहे, त्याचे सगळे डिस्कशन रेकॉर्ड केलेले तुम्हाला मिळतील. एवढं सगळं इन डिटेल्ड शिकवलेली ही जी बॅच आहे, यामध्ये तुम्हाला सगळ्यात मेन फीचर जे ऑल इंडियात कुठंच मिळत नाही, ज्ञानदीप अकॅडमीने स्वतः बनविलेली द हिंदू जे डेली करंट अफेअर्सची बॅच आहे, ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. द हिंदूची बॅच आणि त्या द हिंदूला जे करंट अफेअर्स शिकवलं जाईल, याच्यावरती डेली आम्ही जे एमसीक्यूज घेतो, करंट अफेअर्सचे एमसीक्यू, याची सुद्धा बॅच तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. ऑफलाईन बॅच जॉईन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन रेकॉर्डेड ऍक्सेस देणार आहोत, सोबत एवढ्या सगळ्या बॅचेस देणार आहोत, सोबत आन्सर रायटिंग करून घेणार आहोत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ऑनलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना, जो ऑफलाईन बॅच जॉईन केलेल्या लोकांना जो ऑनलाईन ऍक्सेस देणार आहोत, याला तुम्हाला ऍक्सेस असणार आहे 2 वर्ष. ऑनलाईन कोर्सेस बघत असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या नंबर ऑफ व्ह्यूजवर आम्ही बंधन टाकलेलं नाहीये. एखादा व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. आमच्याकडनं त्यावरती कोणत्याही प्रकारचं काहीही रेस्ट्रिक्शन असणार नाही. थँक्यू. वेलकम स्टुडंट्स. सो आपण जे आहे आपले पॉलिटीचे जे यूपीएससीचे जे पीवायक्यूज आहेत ते सगळे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. आपण सुरुवात आज करतो आहे 2025चा जो आपला यूपीएससीचा पेपर आहे त्याचे पॉलिटीचे क्वेश्चनच्या डिस्कशन पासून. सो 2025 पासून आपण बॅक जाणार आहे 2013 पर्यंत सगळे पीवायक्यू जे आहे ते आपण करणार. अशी प्रत्येक सब्जेक्टची ही पीवायक्यू सिरीज आहे. आपण आता पॉलिटीचा डिस्कस करतोय, सेम पॉलिटी सारखं तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टची पीवायक्यू सिरीज दिसणार आहे. सगळ्या आपल्याला पाहायचे आहेत. तुमच्या एक्झाम पर्यंत या सगळ्या पीवायक्यूज तुमचे होणे आवश्यक आहे. आता डायरेक्टली आपण पॉलिटीच्या पीवायक्यूला जाण्याच्या आधी काही इम्पॉर्टंट गोष्टी मला पॉलिटी बद्दल तुम्हाला सांगायच्या आहेत, काही ट्रिक्स सांगायच्या. सी, आपण जे डिस्कशन करतोय तुम्हाला आता हे पीवायक्यू हे प्रिलिमच्या ऍस्पेक्टने आपण डिस्कस करतोय. तुम्ही ऑलरेडी अभ्यास करतच असाल यूपीएससीच्या प्रिलिमचा. सो यू ऑलरेडी नो की ओके कंटेंट काय आहे. सो ऑलरेडी नो द नॉलेज थिंग. आपल्याला नॉलेज थिंगवर फोकस नाही करायचा आहे. आपल्याला फोकस या ठिकाणी कशावर करायचा आहे? ट्रिक्सवर. हाऊ वी कॅन यूज द ट्रिक्स. देअर वी हॅव टू फोकस मोर. ओके, सो लेट्स टॉक अबाउट द ट्रिक्स फर्स्ट, की काय काय ट्रिक्स या ठिकाणी यूज होतात. देन वी विल टॉक अबाउट की अच्छा की मग कसे क्वेश्चन आपण जाऊ शकतो. एक जस्ट इन 5 मिनिट्स वी आर गोइंग टू टॉक अबाउट की आपण ट्रिक्स कशा यूज करू शकतो या ठिकाणी. आता पॉलिटीच्या क्वेश्चन मध्ये काही गोष्टी लक्षात घ्या की मोस्टली जे क्वेश्चन्स असतात ते तुमचे जे डायरेक्टली फ्रॉम सिलेबस असतात. म्हणजे हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मोस्टली क्वेश्चन हे सिलेबस बेसिसवर आहे. मीन्स यू शुड हॅव रीड द कंटेंट. कंटेंट वाचलेला असायला पाहिजे, तुम्हाला माहित असायला पाहिजे, ती स्टेटमेंट वाचल्यानंतर तुम्हाला करेक्ट की नॉट करेक्ट करायला पाहिजे. तर मोस्टली जे आहे सिलेबसवरच क्वेश्चन तुम्हाला येणार आहे.
ओके, त्यामुळे आपला सिलेबस महत्वाचा आहे, चांगला करा, पूर्णपणे ट्रिक्सवर डिपेंडंट राहायचं नाही. हा, सिलेबस करून सुद्धा काही ठिकाणी तुम्ही मिस्टेक करतात, तिथे आपल्याला ट्रिक्स यूज होते. जसं की आता काही ट्रिक्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. जसे एखाद्या वेळेस समजा एखाद्या क्वेश्चन मध्ये, आता एखाद्या वेळेस पॉलिटीच्या क्वेश्चन मध्ये काय होते की क्वेश्चन देत असताना न्यूमरिकल फॅक्ट दिला जातो. न्यूमरिकल फॅक्ट म्हणजे एखादा नंबर दिला जातो, एवढं पर्सेंट तेवढं पर्सेंट वगैरे. नॉर्मली न्यूमरिकल फॅक्ट्स वाले ज्या स्टेटमेंट्स असतात, इन मोस्ट ऑफ द केसेस ही स्टेटमेंट्स हे करेक्ट स्टेटमेंट्स असतात. लक्षात घ्या, काही वेळेस करेक्ट असतात, काही इनकरेक्ट पण असतील आहे, परंतु एक्सेप्शनल केसेस सोडल्या आपण, वी आर टॉकिंग अबाउट द मोस्ट ऑफ द टाइम्स. इन मोस्ट ऑफ द केसेस न्यूमरिकल फॅक्ट दिलेला असेल तर ती स्टेटमेंट करेक्ट असते. ओके, त्यानंतर समजा एखादी मिनिस्ट्री जर दिलेली असेल क्वेश्चन मध्ये, एखादी मिनिस्ट्री असेल, त्याच्यानंतर एखादं डिपार्टमेंट दिलेलं असेल गव्हर्नमेंटचं, की दिस वर्क्स अंडर दिस मिनिस्ट्री, दिस वर्क्स अंडर दिस डिपार्टमेंट, असं जर त्या ठिकाणी दिलेलं असेल मिनिस्ट्री आणि डिपार्टमेंट, तर मोस्ट ऑफ द टाइम तो क्वेश्चन जो असतो तो इनकरेक्ट, ती स्टेटमेंट जी असते ती इनकरेक्ट असते जर मिनिस्ट्री आणि डिपार्टमेंट दिलेलं असेल तर. लक्षात ठेवायच्या या ट्रिक्स आहेत आपल्या. त्यानंतर तुम्हाला एखाद्या ठिकाणचं हेडक्वार्टर वगैरे दिलेलं असेल, असं एखाद्या वेळेस एखादा क्वेश्चन येतो की या ऑर्गनायझेशनचं हे हेडक्वार्टर आहे. मोस्ट ऑफ द टाइम हेडक्वार्टर वाले जे स्टेटमेंट असते ती इनकरेक्ट स्टेटमेंट असते. मिनिस्ट्री, डिपार्टमेंट, हेडक्वार्टरचे जे स्टेटमेंट असतात मोस्टली त्या स्टेटमेंट्स इनकरेक्ट असतात, ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समजा एखाद्या ठिकाणी एक्स्ट्रीम स्टेटमेंट आलेली असेल, एक्स्ट्रीम स्टेटमेंट, पॉलिटीमध्ये एक्स्ट्रीम स्टेटमेंट येतात, आणि जर एक्स्ट्रीम स्टेटमेंट असेल तर ती स्टेटमेंट मोस्ट ऑफ द टाइम ही इनकरेक्ट स्टेटमेंट असते. इनकरेक्ट स्टेटमेंट. आता एक्स्ट्रीम स्टेटमेंट म्हणजे काय? ज्या स्टेटमेंटमध्ये समजा ओनली शब्द वापरलेला आहे, किंवा सोलली शब्द वापरलेला आहे, किंवा एनी शब्द वापरलेला आहे, मस्ट शब्द वापरलेला आहे, या एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे. की ओनली धिस, ओके, सोलली धिस, एनी, मस्ट असे जर शब्द दिलेले असतील ते एक्स्ट्रीम असतात, त्या स्टेटमेंट त्या मोस्टली इनकरेक्ट असतात. आणि ज्या एक्स्ट्रीम नसतात स्टेटमेंट, म्हणजे ज्या स्टेटमेंट म्हणजे समजा असा शब्द वापरलेला आहे, सम, फ्यू असे शब्द वापरलेले असतात, सम, फ्यू, जे की एक्स्ट्रीम नाहीत, मग या ज्या स्टेटमेंट्स असतात दीज आर मोस्टली करेक्ट स्टेटमेंट. ओके, सम, फ्यू वगैरे दिलेलं असेल तर त्या स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट असतात. ओके, त्यानंतर जर स्टेटमेंट जनरल असेल, जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट असेल, किंवा स्टेटमेंट जर तुम्हाला लॉजिकल वाटत असेल, एक्स्ट्रीम नाहीये, जनरल स्टेटमेंट आहे, लॉजिकल स्टेटमेंट आहे, तर त्या स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट असतात. लक्षात ठेवायचं आहे, ज्या जनरल स्टेटमेंट आहे, लॉजिकल स्टेटमेंट्स आहे, त्या स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट असतात. तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहेत. ओके, एवढं तुम्हाला माहित पाहिजे, राईट? की सिलेबस जो आहे मोस्टली क्वेश्चन असतील ते सिलेबसवर असणार आहेत. त्यानंतर न्यूमरिकल फॅक्ट जे स्टेटमेंट असेल ती मोस्टली करेक्ट असणार आहे. मिनिस्ट्री, डिपार्टमेंट, हेडक्वार्टर दिलेलं असेल, मोस्टली ती स्टेटमेंट इनकरेक्ट असण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर एक्स्ट्रीम स्टेटमेंट्स असतील, मोस्टली इनकरेक्ट असण्याचे चान्सेस आहे. सम, फ्यू शब्द वापरलेला असेल, मोस्टली करेक्ट स्टेटमेंट असण्याचे चान्सेस आहे. त्यानंतर जनरल आणि लॉजिकल स्टेटमेंट जर असेल, इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे, लॉजिकल स्टेटमेंट आहे, मोस्टली ते स्टेटमेंट करेक्ट असतात. हे ट्रिक्स आपण आता वापरणार आहे ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर डिस्कस करणार आहे. फक्त पुन्हा पुन्हा लक्षात देतोय तुम्हाला की मोस्टली जे क्वेश्चन असतात ते मोस्टली क्वेश्चन हे सिलेबस बेसिस क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे सिलेबस बेसिस क्वेश्चनच मोस्टली असल्याने तुम्हाला सिलेबस तर करावाच लागतो, फक्त ट्रिक्सच्या बेसिसवर तुम्ही पॉलिटीचे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाही. पॉलिटी काय, कोणत्या सब्जेक्टचे पूर्ण क्वेश्चन तुम्ही काही ट्रिक्सच्या बेसिसवर करू शकणार नाही, पण पॉलिटीमध्ये तर ऑफकोर्स तुम्हाला नॉलेज असणे आवश्यक. आता या ठिकाणी आपण पहिले क्वेश्चन पेपर घेतलाय 2025चा. 2025चे जे पॉलिटीचे क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहे. आता इथे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतो आहे की हे जे क्वेश्चन्स आहेत आपण आपल्याला नॉलेज बेसिसवर फोकस नाही करायचं आहे, ट्रिक्सवर. आपण काही पूर्ण सिलेबस इथे डिस्कस करत बसणार नाहीये. आपल्याला फक्त सिलेबस मधल्या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या इम्पॉर्टंट गोष्टी कशा आपण समजून घेऊ शकतो आणि आन्सर पर्यंत कसं पोहोचू शकतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर आपला मेन फोकस आहे आन्सर पर्यंत पोहोचणे. चला आता इथे या ठिकाणी पॉलिटीचे क्वेश्चन स्टार्ट करूया. पहा काय म्हटलेलं आहे, पंचायत. आता पंचायतवर क्वेश्चन आहे. इथे क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे पहा, पंचायत ऍट द इंटरमिजिएट लेवल एक्झिस्ट इन ऑल स्टेट. इट इज अ रॉंग स्टेटमेंट. ओके, तुम्हाला विचारलेलं आहे नॉट करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. इथे पण मिस्टेक होते करेक्ट नॉट करेक्ट मध्ये. लक्षात घ्यायचं आपल्याला स्टेटमेंट कोणती विचारली आहे, नॉट करेक्ट स्टेटमेंट.
आता पंचायत ऍट द इंटरमिजिएट लेवल एक्झिस्ट इन ऑल द स्टेट्स असं या ठिकाणी म्हटलंय. 2025 चा पेपर डिस्कस करतोय, पुन्हा सांगतोय. आता इंटरमिजिएट लेवलला सगळ्या स्टेटमध्ये नसते पंचायत. का नसते? कारण काय आहे? कॉन्स्टिट्यूशन मध्ये 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये एक प्रोव्हिजन दिलेली आहे की जर स्टेटची जर पॉप्युलेशन 20 लाख पेक्षा जर कमी असेल, राज्याची पॉप्युलेशनच 20 लाख पेक्षा कमी असेल, तर इंटरमिजिएट लेवलला नसलं तरी चालते. ओके, सो दॅट मीन्स दिस स्टेटमेंट इज रॉंग. आणि एक्स्ट्रीम पण आहे. काय म्हटलेलं आहे? ऑल स्टेट, ऑल सगळ्यांना करून टाकलं. एक्स्ट्रीम स्टेटमेंट, रॉंग स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग. टू बी एलिजिबल टू बी मेंबर ऑफ पंचायत ऍट द इंटरमिजिएट लेवल पर्सन शुड अटेंड द एज ऑफ 30 इयर्स. 30 आहे का एज? नाही आहे. एज ची लिमिट किती आहे? 21 एज ची लिमिट आहे. सेकंड स्टेटमेंट इज रॉंग. थर्ड, द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट कन्स्टिट्यूट अ कमिशन टू रिव्ह्यू द फायनान्शियल पोझिशन ऑफ द पंचायत ऍट द इंटरमिजिएट लेवल, मेक रिकमेंडेशन रिगार्डिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोसीड्स ऑफ टॅक्सेस अँड ड्युटीज. आता या ठिकाणी काय म्हटलं की चीफ मिनिस्टर एक कमिशन बसवतो आणि तो डिस्ट्रीब्युशन ऑफ टॅक्स सांगतो सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचा. इट इज रॉंग. हे फायनान्स कमिशन बद्दल बोलल्या जात आहे. फायनान्स कमिशन ऑफ द स्टेट. आणि फायनान्स कमिशन ऑफ द स्टेट चीफ मिनिस्टर इस्टॅब्लिश करतो का? नाही करत. गव्हर्नर इस्टॅब्लिश करतो. सो थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. All the statements are wrong. You have to identify the not correct statement. 1, 2, 3 is the answer. D is the answer because all the statements are not correct. आपल्याला not correct statement identify करायचे. कळाले? चला नेक्स्ट क्वेश्चन पहा. सिलेबस बेसिसवर क्वेश्चन होता. सिलेबस बेसिसवरच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे आणि ही इट्स अ गुड थिंग की तुम्हाला या गोष्टीची गॅरंटी असणार की बाबा मी जे वाचून गेलेलं आहे क्वेश्चन त्याच्यामधूनच येणार आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा. लास्ट इयरचा पेपर काय म्हटलेला आहे क्वेश्चन या ठिकाणी? ऑन द डिझोल्युशन ऑफ द हाऊस ऑफ द पीपल, म्हणजे लोकसभा डिझोल्युशन झाल्यानंतर द स्पीकर शल नॉट व्हॅकेट हिज ऑर हर ऑफिस अंटिल इमिजिएटली बिफोर द फर्स्ट मीटिंग ऑफ द हाऊस ऑफ द पीपल आफ्टर डिझोल्युशन. करेक्ट आहे. जो स्पीकर असतो तो लगेच आपलं ऑफिस खाली करत नाही. स्पीकर कधीपर्यंत ऑफिसमध्ये राहतो? स्पीकर ऑफिसमध्ये राहतो जोपर्यंत नेक्स्ट लोकसभेची पहिले अधिवेशन होत नाही. ओके, पहिलं अधिवेशन होण्यापर्यंत तो थांबतो. पहिलं अधिवेशन होण्याच्या आधीपर्यंत तो स्पीकरच्या हाऊसमध्ये असतो. तो लगेच हाऊस डिसॉल्व्ह झालं की लगेच आपली पोझिशन व्हॅकंट करत नाही. इट इज अ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन इन द थिअरी. दिस स्टेटमेंट इज द करेक्ट स्टेटमेंट. आणि आपल्याला करेक्ट स्टेटमेंटच आयडेंटिफाय करायचे आहे, इनकरेक्ट नाही. हे करेक्ट इनकरेक्ट कधी विसरायचं नाही. त्यानंतर अकॉर्डिंग टू प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, द मेंबर ऑफ हाऊस ऑफ द पीपल on being elected as a speaker shall resign from his or a immediately party. जी पार्टीमध्ये तो आहे, ओके, त्या पार्टीमधून त्याला रिझाईन करावं लागेल स्पीकरला ज्यावेळेस तो निवडून येतो. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. अशी कोणतीही प्रोव्हिजन नाहीये. स्पीकर बिईंग अ स्पीकर ही कॅन ऑल्सो बी मेंबर ऑफ द पॉलिटिकल पार्टी. त्याला रिझाईन करावंच लागेल अशी कोणतीच प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाहीये. ओके, हा, त्याला वाटलं तर तो रिझाईन करू शकतो आपल्या पॉलिटिकल पार्टीमध्ये. जसे ओम बिर्ला सध्या स्पीकर आहे. ही इज ऑल्सो द मेंबर ऑफ बीजेपी. ही हॅज नॉट रिझाईन फ्रॉम बिंग अ मेंबर ऑफ बीजेपी. सो कंपल्सरी नाहीये. सो दिस स्टेटमेंट इज रॉंग. आणि स्पीकरचे क्वेश्चन ते यावर्षी येतील. स्पीकरला काढून टाकण्याचं आता रिझोल्युशन आणलं गेलं होतं, त्यामुळे स्पीकरचं क्वेश्चन ते यावर्षी पण येऊ शकतात. ते पण आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचे. त्यानंतर द स्पीकर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल मे बी रिमूव्ड फ्रॉम हिज ऑफिस. बरोबर आहे, रिमूव्ह केलं जाऊ शकते. by the resolution of the house of the people passed by majority of all the members of the house, provided that no resolution shall be moved unless at least 14 days of notice has been given of the intention to move the resolution. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? रिझोल्युशन ठेवायचं असेल तर 14 डेजची नोटीस स्पीकरला द्यावी लागते त्याला काढून टाकण्यासाठी, विच इज अ करेक्ट स्टेटमेंट. ओके, देन it requires majority of all the members of the house. This is also the correct statement. त्या हाऊसची टोटल मेजॉरिटी लागते. मीन्स इन अ करंट सिच्युएशन 272 मेंबर्स मिनिमम. त्यांची या ठिकाणी इथे परमिशन लागेल जर त्याला काढून टाकायचं असेल तर. थर्ड स्टेटमेंट इज अ करेक्ट स्टेटमेंट. 1 and 3 इज करेक्ट. दॅट्स वाय आन्सर इज C, 1 and 3. देन कम्स द नेक्स्ट क्वेश्चन. पहा, क्वेश्चन्स आर नॉट डिफिकल्ट. क्वेश्चन्स तुम्हाला फक्त माहित पाहिजे की ही स्टेटमेंट करेक्ट आहे, नॉन करेक्ट आहे, काय तेवढं माहित पाहिजे तुम्हाला. ओके, आता या ठिकाणी म्हटलंय विथ रेफरन्स टू इंडियन पॉलिटी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. काय म्हटलंय पहा, क्वेश्चन पहा या ठिकाणी. अन ऑर्डिनन्स कॅन अमेंड एनी सेंट्रल ऍक्ट. ऑर्डिनन्स वरचा क्वेश्चन आहे. ऑर्डिनन्स कोणताही सेंट्रल ऍक्ट अमेंड करू शकतो का? करेक्ट स्टेटमेंट आहे. ऑर्डिनन्स इज जस्ट लाईक अ ऍक्ट.
तो एखादी सेंट्रल ऍक्टला अमेंड सुद्धा करू शकतो. ओके. देन ऑर्डिनन्स कॅन अब्रिज द फंडामेंटल. ऑर्डिनन्सनी फंडामेंटल राईट कमी केल्या जाऊ शकतात का? नाही केल्या जाऊ शकत. बिकॉज फॉर अब्रिजिंग द फंडामेंटल राईट्स यू नीड कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट अंडर आर्टिकल 368 आणि ऑर्डिनन्सनी अमेंडमेंट तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे सेकंड स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट. थर्ड, an ordinance can come into effect from the back date. Yes. बॅक डेट पासून पण, जसा एखादा कायदा बॅक डेट पासून इम्प्लिमेंट केला जातो, ऑर्डिनन्स पण बॅक डेट पासून इम्प्लिमेंट केला जाऊ शकतो. त्यामुळे थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. वी हॅव टू आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट. सो 1 and 3 इज करेक्ट. दिस इज द आन्सर. सी इज द आन्सर हियर. 1 and 3 इज द करेक्ट आन्सर. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन. Questions are not at all difficult. Then next question. Say there it is just a factual information. Okay. It says that Arunachal Pradesh, the capital is named after a fort and the state has 2 national park. Say थोडा एन्व्हायरमेंटचा इथे तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे की अरुणाचल प्रदेशमध्ये किती नॅशनल पार्क आहे. सो यू शुड नो अरुणाचल प्रदेशमध्ये 2 नॅशनल पार्क आहे. थोडं एन्व्हायरमेंटचं नॉलेज इथे यूज करायचं. सो दिस इज राईट. बट वी डोंट नो वेदर द कॅपिटल इज नेम्ड आफ्टर अ फोर्ट ऑर नॉट. बरोबर. बट आपण ट्रिक मध्ये काय पाहिलं होतं? इफ द स्टेटमेंट्स लुक जनरल, लॉजिकल अँड इन्फॉर्मेटिव्ह. जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट असेल, लॉजिकल स्टेटमेंट असेल, द स्टेटमेंट इज राईट. दिस इज अ जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट. द कॅपिटल इज नेम्ड आफ्टर अ फोर्ट. जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे. सो कन्सिडर दिस स्टेटमेंट राईट. आपला लॉजिक यूज होते आणि बरोबर. तिथे कन्फ्युज नाही व्हायचं की मी हे वाचलं नव्हतं. मोस्ट ऑफ द क्वेश्चन असे असतील युपीएससी मध्ये की तुम्ही 50-50 मध्ये अडकणार, एखाद 2 स्टेटमेंट तुम्ही वाचलेले नसणार. तर त्या ठिकाणी यूज करायचं आहे जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट. दिस स्टेटमेंट इज राईट. आणि 2 नॅशनल पार्क आहे, फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. इथे तुम्हाला एन्व्हायरमेंटचं नॉलेज असायलाच पाहिजे की 2 नॅशनल पार्क अरुणाचल प्रदेशमध्ये माहित पाहिजे. सो दिस फर्स्ट स्टेटमेंट इज राईट हिअर. देन नागालँड, द स्टेट कम इन टू एक्झिस्टन्स ऑन द बेसिस ऑफ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. इथे कॉमन सेन्स आपल्याला थोडं नॉलेज जरी असेल तर माहित असेल, स्टेट बनवण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटची गरज नसते. यू जस्ट रिक्वायर्ड अ लॉ. यू डोंट रिक्वायर्ड अ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट टू इस्टॅब्लिश अ स्टेट. ओके. आपल्याला गरज नसते. आपल्याला आर्टिकल 4 मध्ये ही गोष्ट दिलेली आहे. सो हिअर दिस स्टेटमेंट इज रॉंग. सेकंड इज डेफिनेटली रॉंग. थर्ड, त्रिपुरा. Initially a Part C state, it became a centrally administrative territory with the reorganization of the state 1956, later attained the status of full-fledged state. आता this statement is actually right, but suppose you don't know the statement. Okay, होऊ शकते तुम्हाला स्टेटमेंट माहित नाही, पण अगेन this is a general informative statement. इथे कुठे आपण जे पाहिलं होतं मिनिस्ट्री, डिपार्टमेंट, हेअर क्वार्टर दिलं असेल, एक्स्ट्रीम स्टेटमेंट असेल तर ती रॉंग असते, आपण पाहिलेलं आहे. बट ही जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे. ही कोणती एक्स्ट्रीम स्टेटमेंट नाहीये. इथे कोणते मिनिस्ट्री, डिपार्टमेंट, हेडक्वार्टर काहीच वापरलेलं नाहीये. जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट आहे. दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज करेक्ट. ती स्टेटमेंट तशी करेक्ट आहे, पण माहित नसेल तर लक्षात ठेवायचं आहे जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट्स आर मोस्टली करेक्ट स्टेटमेंट. सो हिअर 1 and 3 is correct. So the question was how many of these statements are correct? The answer is B here, only 2. Okay, only 2 is the answer here. 2 statements are correct here. Second statement is wrong. Then comes the next question. See, there are 2 statements are given here and the question is which statement is correct. Okay, how many, which of the following, how many statements, 2 पैकी कोणत्या करेक्ट आहे, कोणता नॉन करेक्ट आहे ते आपल्याला पाहायचं आहे. See, statement 1, Constitution of India explicitly mentions the certain spheres of the governor of the state acts as his own discretion. ही कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेलं आहे की इन सम केसेस गव्हर्नर कडे डिस्क्रिशनरी पॉवर असतात. ऑफकोर्स असतात, आपल्याला माहित आहे गव्हर्नर कडे डिस्क्रिशनरी पॉवर्स असतात. सो राईट. ओके. देन सेकंड स्टेटमेंट, प्रेसिडेंट ऑफ इंडिया can on his own discretion reserve a bill passed by state legislature for his consideration without being forwarded by the governor. या ठिकाणी म्हटलंय गव्हर्नरनी जर एखादं स्टेटचं बिल फॉरवर्ड नाही केलं, then also president can reserve any state bill for himself. No, this is a wrong statement. Why? Because गव्हर्नरलाच बिल रिझर्व करावं लागते प्रेसिडेंट साठी. दॅट्स द डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द गव्हर्नर. विदाउट गव्हर्नर रिझर्विंग द बिल, प्रेसिडेंट स्वतःहून बिल रिझर्व स्वतःसाठी नाही करू शकत. So this statement is wrong. So here the first statement is correct.
Answer is A1 only. Okay. Then next statement. See, knowledge basis वरच आहेत मोस्टली आपले क्वेश्चन जे आहेत ते. Next question, next statement. See, I already told you, I'm not going to teach the subject here. ओके, आपल्याला टीच नाही करायचं आहे सब्जेक्ट, आपल्याला क्वेश्चन पर्यंत आन्सर पर्यंत कसं पोहोचायचं ते पाहायचं आहे. देन कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन. ओके, पेयर्स दिलेला आहे, प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे आणि कोणत्या पार्ट मधून आहे ते विचारलेलं आहे. से सिंपल क्वेश्चन आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे सेपरेशन ऑफ ज्युडिशियरी फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह ऑफ द पब्लिक सर्व्हिस. हे आर्टिकल 50 मध्ये आहे, आर्टिकल 50. हे कुठे आहे? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी इथे दिलेला आहे. फ्रॉम द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी दिस स्टेटमेंट इज करेक्ट. ओके, मी क्लासमध्ये शिकवताना नेहमी सांगत असतो की तुम्हाला हे माहित पाहिजे की कोणत्या स्टेटमेंट डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये आहेत, त्यातही कोणते सोशलिस्ट आहे, कोणते गांधीयन आहे, कोणते लिबरल इंटेलेक्च्युअल आहे. आय ऑलवेज टोल्ड दॅट. ओके, यू हॅव टू रिमेंबर दिस. देन valuing and preserving the rich heritage of our composite culture, this is given in article 51A, fundamental duties. इथे दिलेला आहे fundamental duties, so this statement is also correct. Then prohibition of employment of children below the age of 14 years in factories, this is given in article 24 of the constitution. This is a fundamental right against exploitation. So here it is given fundamental right, so this statement is also correct. All the statements are correct. इथे विचारलं how many of the above pairs are correctly matched? All the pairs are correctly matched. The answer is C. Okay, all are correctly matched here. Then next question 46. With reference to the India, consider the following. Okay, no, okay, this is not related to the polity. Okay, leave it. Yes, yes, this is related to the polity. Next question. Say list 1 union list and 7th schedule. काय म्हटलेलं आहे? ओके, इथे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट सब्जेक्ट टू द कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे. इथे 3 ऑप्शन दिलेले आहे, बट आपल्याला खालीची स्टेटमेंट पहिले वाचावं लागेल की हे कशाच्या रिलेटेड विचारलेलं आहे. सी काय म्हटलेलं आहे? विच ऑफ द अबव रॅटिफिकेशन बाय द स्टेट लेजिस्लेचर नॉट लेस दॅन हाफ ऑफ द स्टेट इज रिक्वायर्ड बिफोर प्रेझेंटिंग द बिल टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. या प्रोव्हिजन्स मधले ओके कोणते प्रोव्हिजन्स असे आहेत वेअर यू रिक्वायर्ड रॅटिफिकेशन ऑफ हाफ ऑफ द स्टेट. आता एक कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मध्ये असते आर्टिकल 368 मध्ये, ज्यावेळेस तुम्ही स्टेटच्या पॉवर मध्ये पण चेंज करत असणार कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून, इन दॅट केस फक्त स्पेशल मेजॉरिटी मध्ये पार्लमेंट मध्ये बिल पास होऊन फायदा नाहीये. यू शुड टेक द परमिशन और टेक द रॅटिफिकेशन ऑफ मिनिमम हाफ ऑफ द स्टेट. सो कोणत्या केसेस मध्ये स्टेटची परमिशन लागेल ते इथे विचारलेलं आहे. जर तुम्हाला युनियन लिस्ट मध्ये जर चेंज करायचं असेल तर स्टेटची परमिशन लागेल का? यस, लागणार आहे. 7th शेड्यूल मध्ये तुम्हाला काही चेंज करायचं असेल स्टेटची परमिशन लागेल. 7th शेड्यूलच्या रिलेटेड कोणतंही काही असो, यू रिक्वायर द परमिशन ऑफ स्टेट्स ऑल्सो. Then here you should have the knowledge of constitutional amendment procedure. Okay, I cannot teach the complete procedure here. You should have the knowledge since you are appearing the exam. Okay, in May 24th May, so you should have the knowledge about this. Then extent of executive power of the state. तुम्हाला स्टेटच्या पॉवर मध्ये जर काही चेंज करायचे असतील, यस यू रिक्वायर्ड द परमिशन ऑफ द स्टेट. कॉमन सेन्सनी गोष्ट लक्षात येईल. स्टेटच्या पॉवर मध्ये चेंज करायचं असेल तर स्टेटची परमिशन लागणारच आहे ना तुम्हाला. देन कंडिशन्स ऑफ द गव्हर्नर ऑफिस फॉर द कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. ओके, आता गव्हर्नर ऑफिस मध्ये जर काही चेंज करायचं असेल तर मग लागते का? नाही, गव्हर्नर ऑफिस हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा मॅटर असतो, तिथे स्टेटला विचारण्याची गरज नाहीये. गव्हर्नरच्या रिलेटेड चेंज करण्यामध्ये स्टेटला विचारण्याची गरज नाहीये. की स्टेटच्या पॉवर चेंज करायचं असेल, 7th शेड्यूल मध्ये चेंज करायचं असेल, सो यू रिक्वायर्ड द परमिशन ऑफ हाफ ऑफ द स्टेट. दॅट्स वाय द आन्सर इज 1 and 2 ओनली. 3rd इज द रॉंग स्टेटमेंट हिअर. पहा, सिंपल 2025च्या पेपरचे क्वेश्चन अतिशय सिंपल होते. पहा नेक्स्ट, विथ रेफरन्स टू द इंडियन पॉलिटी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहा, फर्स्ट स्टेटमेंट काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट विचारलेलं आहे. The governor of the state is not answerable to any court for the exercise and the performance of the powers and duties of her office. ओके, गव्हर्नर जे काही काम करत आहे त्याला कोणत्याही कोर्टला तो रिस्पॉन्सिबल नाही. दिस इज अ राईट स्टेटमेंट. गव्हर्नर नसतो रिस्पॉन्सिबल. ओके, देन नो क्रिमिनल प्रोसिडिंग्स कॅन बी इन्स्टिट्यूटेड अगेन्स्ट द गव्हर्नर ड्युरिंग हिज और हर टर्म ऑफ ऑफिस. दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. गव्हर्नरच्या अगेन्स्ट कोणतीही क्रिमिनल प्रोसिजर लागत नाही जोपर्यंत तो त्या ऑफिसमध्ये. कोणतीच क्रिमिनल प्रोसिजर तुम्ही चालू नाही करू शकत. दिस इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट.
member of the state legislature not liable to any proceeding in any court with respect to anything said within the house. ओके, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जो मेंबर आहे, मेंबर ऑफ द हाऊस, एनी हाऊस, कोणत्याही कोर्टमध्ये तो लायबल नाहीये. कशासाठी? व्हॉट एव्हर ही इज सेइंग विद इन द हाऊस. लोकसभेच्या मेंबरनी लोकसभेमध्ये जे काही बोललेलं आहे त्याच्या अगेन्स्ट कोणत्याही कोर्टामध्ये केस फाईल केल्या जाऊ शकत नाही. दॅट्स हिज इंडिव्हिज्युअल प्रिव्हिलेज गिवन इन द कॉन्स्टिट्यूशन. Okay, so third statement is also correct. All the statements are correct here. The answer is D, 1, 2 and 3. Then next question. Okay, polity questions are over here. Okay, 2025 the polity questions are over here. तर आपण या पेपर मधून काय शिकलोय लक्षात घ्या. मोस्टली क्वेश्चन्स कोणते आहेत आपले? मोस्टली क्वेश्चन्स आपले आहेत नॉलेज बेस्ड क्वेश्चन. आपल्या सिलेबस मधून आलेले नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स आहेत मोस्टली क्वेश्चन. काही ठिकाणी आपण पाहिलं आहे की एक्स्ट्रीम स्टेटमेंट दिलेला होता, एक्स्ट्रीम स्टेटमेंट रॉंग असतात, तिथे आपण उत्तरापर्यंत पोहोचत होतो. काही स्टेटमेंट मध्ये आपण काय पाहिलेलं आहे की स्टेटमेंट कदाचित माहित नसेल, बट द स्टेटमेंट इज जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंट. मग जनरल इन्फॉर्मेटिव्ह स्टेटमेंटला करेक्ट कन्सिडर करायचं हे सुद्धा आपण शिकलेलो आहे. त्यामुळे सुद्धा आपले काही आन्सर येत होते. या ट्रिक्स लक्षात घेऊनच एक्झाम हॉलमध्ये जायचं. अदरवाईज तुम्ही फक्त जर गेले की नाही सगळं नॉलेज बेसवर करतो तर नाही. आपले 3-4 क्वेश्चन तरी ट्रिक्सवर सॉल्व्ह होत होते आणि दॅट्स इनफ. तुमचे 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह होत आहे म्हणजे त्या 3-4 क्वेश्चन मध्ये तुम्हाला आता काही कन्फ्युजन नाही. दॅट्स ऍक्च्युअली अ गुड थिंग. ओके, दॅट वॉज रिलेटेड टू अवर युपीएससी पेपर पॉलिटी क्वेश्चन्स, UPSC पेपर 2025. ओके.